हे बघा मटन ग्रेव्ही आणि एकदम मस्त सुगंध आले। मटन कीमा पॅटीस आहे, हे फिश पॉपकॉर्न आहे, चिकन पॉपकॉर्न आहे, अच्छा, आणि हे प्रॉन कटलेट्स आहेत। आणि पाया सूप विथ पीस आहे ना आपल्याकडे। ही आहे चिकन टिक्का दम बिर्याणी, क्रॅबचं कालवण आहे, म्हणजे खेकड्याचं कालवण, कोलंबीचं लिप्त आणि चिकनचं लिप्त। गुलाबजाम इंदोरचे। अच्छा, इंदोरचे फेमस गुलाबजाम, चिकन सुक्का तरीवाला ना, एकदम मस्त हॉट सेलिंग आयटम आहे व्हाईट चिकन। अच्छा, व्हाईट चिकन आहे का हे? आणि इकडे तुम्ही बघू शकता बघा शिंपल्यांचं कालवण आहे, मटन चॉप ना, हे बघा मटन चॉप आहेत, म्हणजे स्टार्टरच्या डिश आहेत ना। जवळा भाजी आहे, मोदक, बांगडा फ्राय आणि प्रॉन्स फ्राय। हा जवळा आहे, एकदम बारीक जवळा, हा बारीक, हा खाडीचा जवळा आहे। त्याच्यानंतर ही जवळा चटणी आहे। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण ठाण्यामध्ये आलेलो आहे। ठाण्यामध्ये महागिरी या एरियामध्ये ना सीकेपी हॉल आहे। या सीकेपी हॉलमध्ये वर्षातून एकदाच आहे ना हे सीकेपी फूड फेस्टिवल होतं। ते फूड फेस्टिवल इकडे चालू आहे 10, 11, 12 जानेवारी। टाइम आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत। तर खारकराळीमध्ये ना तुम्ही बाजूला इथे हे NKT कॉलेज आहे आणि त्या NKT कॉलेजच्याच बाजूला आहे ना सीकेपी हॉल आहे। तुम्ही ऍड्रेस बघू शकता, समारोह बँक्वेट सीकेपी हॉल, खारकराळी लेन। तुम्ही बघू शकता हे सीकेपी फूड फेस्टिवल चालू आहे। चमचमीत सीकेपी पदार्थांची आहे ना मनसोक्त मेजवानी आपल्याला इकडे बघायला मिळते। आणि 10, 11, 12 जानेवारी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत असं हे फूड फेस्टिवल इकडे बघायला मिळतंय। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया इकडे आपल्याला कोणते कोणते पदार्थ बघायला मिळतात। आणि आतमध्ये आल्यानंतर आहे ना फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर इकडे लिफ्ट आहे। फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर वरती आपल्याला हे फूड फेस्टिवल बघायला मिळतंय। तर आहे ना इथे फर्स्ट फ्लोअरला आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला हा पहिलाच स्टॉल बघायला मिळतोय। कोकण मेवा असा स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळतोय। आणि इकडे तुम्ही बघू शकता कोकणातले आहेत ना सगळ्या सुक्या मच्छी, त्यानंतर पापड, मसाले असे सगळे आहेत ना आपल्याला आयटम इकडे बघायला मिळतात। तुम्ही बघू शकता हे बघा हे अच्छा साफ केलेली सुकट आहे ना, ही बघा साफ केलेली सुकट 250 ग्रॅम 550 रुपयाला। त्यानंतर हा जवळा आहे ना सुक्का, हा एकदम चांगल्या क्वालिटीचा जवळ आहे। आणि हा किती पण टाइम तुम्ही पॅक करून ठेवू शकता ना, की खराब वगैरे होणार नाही। 450 रुपयाला हे पॅकेट आपल्याला बघायला मिळतं। आणि हे सुके बोंबील आहेत, अच्छा मुरुडचे सोडे, हे बघा मुरुडचे सोडे 1300 रुपयाला अर्धा किलोचं पॅकेट आहे। आणि खूप मस्त पॅकिंग पण बघायला मिळते आपल्याला। सुरमई आहे ना ही, अच्छा सुरमईचं खारं आहे बघा 500 रुपयाला 250 ग्राम आहे, खूप मोठा पीस आहे हा। आणि आमसूल आहे ना हे 150 रुपयाला 250 ग्राम आमसूल आहे। त्यानंतर पापड, मिरची, अच्छा सीकेपी मसाला आहे ना, हे बघा सीकेपी गरम मसाला आहे 400 रुपयाला 250 ग्राम आहे। आणि असेच पापड, कोकम, आगळ वगैरे असं सगळं या स्टॉल वरती बघायला मिळते। हे कोणते पापड आहेत की? अच्छा पोह्याचे ना, हे बघा पोह्याचे पापड हे 250 रुपये आहेत ना। अच्छा ताक पोहा पापड 250 रुपयाला पॅकेट आहे ना हे। बटाटा पापड आहे, अच्छा 250 ला आहे। ताक बटाटा पापड 250 रुपये, सगळे हे 250 लाच आहे। हा आणि हे कोकम आगळ आहे, अच्छा कोकम आगळ, हा हे पण खूप एकदम मस्त क्वालिटीचं दिसतंय। आणि हे ह्याची कॉस्ट 120 रुपये, 120 रुपये, 120 रुपये। 120 रुपये। नंतर हे हातसडीचे पोहे आहेत, लाल पोहे, लाल पोहे। हे नंतर दुधात वगैरे टाकून खाण्यासाठी खूप मस्त खाण्यासाठी लागतात, आहेत। चविष्ट लागतात। आणि मेन म्हणजे डायबिटीस वगैरे या लोकांना जास्त चांगलं हे आहे। बरोबर, पेंटचे कडवे वाल आहेत। अच्छा कडवे वाल, हे गावठी वाल आहेत ना, हे आपल्या ठाण्यामध्ये सहसा बघायला नाही मिळत। खूप सुंदर, हे मुरुडचे खास हे पेंटचे आहेत, सॉरी पेंटचे कडवे वाल आहेत। 125 रुपयाला 250 ग्राम आहे। ओके, हे बघा असं तुम्ही बघू शकता कोकणचा मेवा आहे। हा आपल्याला स्टॉल इकडे बघायला मिळतो। आणि तुम्ही वरती यांचा नंबर पण बघू शकता जर तुम्हाला ऑनलाईन कोणती रिक्वायरमेंट असेल। अच्छा पूर्ण बाहेरच्या देशामध्ये सप्लाय करता ना तुम्ही, हे बघा तुम्हाला जर याची रिक्वायरमेंट असेल तर इकडे यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही यांना कॉल करून ऑर्डर करू शकता। हे बघा ही पण आहे ना शेवळाची भाजी आहे, ही ऑइल फ्राय आहेत ना हे केलेले, हे बघा ऑइल फ्राय केलेले 750 रुपयाला
250 ग्राम आहे. आणि हे पण किती पण टाइम ठेवू शकतो ना हे आपण? वर्षभर डीप फ्रीजर मध्ये राहू शकतो. अच्छा, हे बघा वर्षभर तुम्ही डीप फ्रीजर मध्ये ठेवू शकता आणि कधीही या भाजीचा स्वाद घेऊ शकता. त्यानंतर आहे ना इथे हा तुम्ही सेकंड स्टॉल बघता, हाऊस ऑफ खवई असा स्टॉल आहे आणि यांचा तुम्ही मेनू बघू शकता. इकडे सगळे नॉनव्हेज पदार्थ आपल्याला बघायला मिळतात. मटन पाया सूप आहे, सोलकडी आहे, चिकन, फिश, खिमा पॅटीस, त्यानंतर कलेजी दाबेली, खिमा सँडविच, असे खूप सारे आहेत ना नॉनव्हेज पदार्थ आपल्याला बघायला मिळतात. आणि याची प्राइस पण तुम्ही बघू शकता इकडे. हो हो दाखवा ना. हे अच्छा मटन आहे का? हे बघा मटन ग्रेव्ही आणि एकदम मस्त सुगंध आलेला आहे त्याचा उघडल्या खूप सुंदर. अच्छा, हे बघा सीकेपी स्पेशल वालाचा बिर्ड आणि हे प्रॉन्स. अच्छा, कोलंबी लिप्टा, खूप सुंदर. आणि हे काय आहे ताई? मटन किमा पॅटीस आहे, हे फिश पॉपकॉर्न आहे, चिकन पॉपकॉर्न आहे. अच्छा, आणि हे प्रॉन कटलेट्स आहेत. प्रॉन कटलेट खूप मस्त, म्हणजे स्टार्टर साठी खूप मस्त मेनू आहे हा. चिकन मसाला. अच्छा, चिकन मसाला. हे बघा चिकन मसाला पण आहे. आणि हे पाया सूप ना? आणि पाया सूप विथ पीस आहे ना आपल्याकडे? हे बघा पाया सूप. अच्छा, कलेजी दाबेली तुम्ही पावासकट देता. आणि ह्याची तुम्ही प्राइस बघू शकता. इकडे त्यांचा प्राइस चार्ट पण लागलेला आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर हा स्टॉल बघतायत ना तुम्ही, बिर्याणी अँड मी असा हा स्टॉल आहे. आणि यांच्याकडे आहेत ना अगदी काय काय आपल्याकडे. हॅलो, आमच्या स्टॉलचं नाव आहे बिर्याणी अँड मी. आणि ही आहे चिकन टिक्का दम बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. आपल्याकडे उद्या आणि परवा प्रॉन्स बिर्याणी, मटन बिर्याणी पण असणार आहे. अच्छा, मटन किमा पॅटीस, चिकन किमा पॅटीस. आणि व्हेज वाल्यांना दुःख नको, आमच्याकडे नॉन व्हेज बिर्याणी आहे, पनीर व्हेज बिर्याणी आहे. आणि चीज कॉर्न टिक्की, हरा भरा कबाब हे व्हेज वाल्यांसाठी पण आहे. पूर्ण मेनू इकडे लावलेला आहे ना. हे बघा तुम्ही प्राइसिंग इकडे बघू शकता. सगळा मेनू व्हेज नॉन व्हेज दोन्ही या स्टॉल वरती आपल्याला काहींकडे या अवेलेबल वर्षाची आहे. आपली खासियत ही आहे फिश बुर्जी. अच्छा, फिश बुर्जी. हो, अच्छा, आपण हे कुठल्या सुरमई स्टॉल वरती बघायला नाही नाही मिळालं मिळणार. आतापर्यंत. खूप हा मस्त. इनोव्हेटिव्ह पदार्थ आहे, हा. फिश बुर्जी, जी फिश सुरमईची आहे. आणि त्याला आपण बोनलेस करून बुर्जीचं स्वरूप देऊन फिश बुर्जी बनवलेली आहे. खूप मस्त. आणि ह्याची प्राइस काय होती? 100 रुपये. 100 रुपये फक्त. हे बघा फक्त 100 रुपये. आणि पुरणपोळी पण आहे का आपल्याकडे? तेलपोळ्या आहेत. अच्छा, तेलपोळी. आणि गुळपोळी खवापोळी, आहे, गुळपोळी. संक्रांती स्पेशल गुळपोळी आहे. खूप मस्त. 150 रुपीज आणि 120 रुपीज. येस, खूप दोन मस्त. आहेत त्याचे. दोन आहे. हे बघा असा स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळतो. नक्की व्हिजिट इथे करा. तुम्हाला ह्या वस्तू भेटतील. माझं शॉप आहे ब्रह्मांडला. हा. डू विजिट. आम्ही स्विगी झोमॅटोवर पण आहोत. हे बघा तुम्ही यांचा शॉप वरती पण ऍड्रेस करू शकता. आणि हा बघा हा त्यांचा इकडे आपल्याला शॉपचं नाव बघायला मिळतं, बिर्याणी अँड मी. त्यानंतर हा स्टॉल बघतायत ना, सीकेपी जायका. इकडे ना कोलंबी लिप्टा, त्यानंतर चिकन मसाला, खिमा पॅटीस, बोंबील भजी असे सगळे पदार्थ इकडे आपल्याला बघायला मिळतात. आता तुम्ही इथे बघू शकता काकी मस्त सुरमई फ्राय करतायत. आणि इकडे त्यांचा हा प्राइस चार्ट लावलेला आपल्याला बघायला मिळतोय. बघा इकडे यांची प्राइस रेंज आहे. आणि मस्त मोठमोठे सुरमईचे पीस आपल्याला हे बघायला मिळतात. त्यानंतर हे इकडे आपल्याला कोलंबी मसाला आहे. त्यानंतर हे वडे आहेत. आणि ही बिर्याणी. दादा ही कोणती बिर्याणी आहे? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी आहे. हे बघा चिकन दम बिर्याणी आहे. आणि हे काय दादा? चिकन मसाला आहे. चिकन मसाला आहे. बघा चिकन मसाला आहे. त्यानंतर हे असे स्टार्टर मध्ये खूप सारे आयटम आपल्याला बघायला मिळतात. कोलंबी बघू शकता तुम्ही, कोलंबी फ्राय आहे. खूप मोठे मोठे पीस आहेत. त्यानंतर इकडे खिमा आहे. आणि त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघतात ना, रुचकर सीकेपी असा स्टॉल आहे. आणि यांच्या स्टॉलवरती तुम्ही बघू शकता रुचकर पदार्थांचे राजे असं यांचं टॅगलाईन पण यांनी लिहिलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे बघा क्रॅब मसाला आहे. तर हा क्रॅब मसाला कसा आहे आपल्याकडे? क्रॅब ही कोलंबीची बिर्याणी आहे. अच्छा, हे आहे क्रॅबचं कालवण आहे, म्हणजे खेकड्याचं कालवण. क्रॅबचं कालवण 350 रुपीजला आहे. 350 रुपये. त्याचप्रमाणे आपल्याकडे मटन रस्सा आहे, कोलंबीचं लिप्त आणि चिकनचं लिप्त. चिकनचं लिप्त. अच्छा, खूप मस्त. तर आपण त्याच्याबरोबर आपल्याकडे भाकरी देखील आहे आणि वडे देखील आहेत. आणि सोबत चिकन किमा पॅटीस आहे. आणि हे तुम्हाला फर्स्ट प्राइस फर्स्ट प्राइस बॅक इयर जेव्हा ही सेम होतं ना, तेव्हाच आमचं हे फर्स्ट प्राइस आम्हाला मिळालं. अच्छा, खूप मस्त. हे बघा त्यांनी इकडे असे त्यांचे फोटोज वगैरे पण लावलेले आहेत ज्यांना फर्स्ट प्राइज मिळालेलं आहे. आणि हे त्यांचं मेनू कार्ड आहे. इकडे तुम्ही वाचू शकता. प्राइस रेंज तुम्हाला समजून येईल.
त्यानंतर हा पण एक तुम्ही स्टॉल बघता, लय भारी इंदोरी, आणि ह्यांच्याकडे स्पेशल आहे ना व्हाईट चिकन आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर खिमा पुलाव आहे, चिकन सुक्का आहे. तर दादा काय काय आपल्याकडे? गुलाबजाम आहे इंदोरचे. अच्छा, इंदोरचे फेमस गुलाबजाम, खूप मस्त. त्यानंतर आपलं हे चिकन सुका आहे, चिकन सुक्का तरीवाला एकदम. तरीवाला ना, एकदम मस्त रस्सा, याच्यासोबत भाकरी पण खाऊ शकतो. सगळ्यात हॉट सेलिंग आयटम आहे व्हाईट चिकन. अच्छा, व्हाईट चिकन आहे का हे? हे बघा, इंदोरचं स्पेशल व्हाईट चिकन ना, खूप मस्त. आणि हे आहे आपली किमा पुलाव आहे. अच्छा, बिर्याणी स्टाईल मध्ये बनतो. अच्छा, मटन किमा पुलाव, मटन किमा पुलाव. मटन किमा पुलाव. आणि हे काय आहे? चिकन सूप. चिकन सूप. हे बघा, चिकनचं मस्त येल्लो असं सूप आहे, एकदम पौष्टिक असतं हे. आणि तुम्ही बघू शकता इकडे त्यांनी प्राइस पण लावलेली आहे, 100 रुपीज चिकन सूप आहे. किमा पुलाव आहे 250 रुपीज. त्यानंतर व्हाईट चिकन आहे 250 रुपीज. चिकन सुका आहे 250 रुपीज. आणि राईस भाकरी घ्याल तर 20 रुपयाला आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. 5 पीस गुलाबजाम 100 रुपीज. असा हा स्टॉल आपल्याला लय भारी इंदोरी बघायला मिळतोय. त्यानंतर आहे ना, इथे हा चमचमीत काष्ठा असा हा स्टॉल बघायला मिळतोय. आणि इकडे तुम्ही बघू शकता बघा, शिंपल्यांचं कालवण आहे. त्यानंतर हे मटन मसाला आहे, शिंपल्यांचं कालवण, आणि अंबाडी सुकट. तुम्ही ही अंबाडी सुकट बघू शकता, हिचा कलर बघू शकता, ब्लॅक कलरची. बाकी याच्यामध्ये काय टाकतात अजून अंबाडी सुकट मध्ये? अंबाडी सुकट म्हणजे कांदा आणि कांद्यावर परतलेली अच्छा, आहे. म्हणून जी असा त्याच्यामध्ये ब्लॅक कलर होतो. आलं लसणाची पेस्ट, आणखी आपले मसाले मसाले वगैरे सगळे. आणखी चिंच वगैरे, खूप मस्त. त्यानंतर ही चिकन करी आहे. त्यानंतर हा कोलंबी लिप्टा आहे, वडे मिळतात. आणि व्हेज वाल्यांसाठी आहे ना, आंबट वरण आहे, व्हाईट राईस आहे. त्यानंतर वालाचं बिरडा आहे, आणि ही भरली वांग्याची भाजी आहे, खूप सुंदर. हे काय आहे? गुट उडदाच्या डाळीचं वरण. अच्छा, उडदाच्या डाळीचं वरण. अच्छा, खूप मस्त. आणि हे बघा, इकडे ह्यांचा हा मेनू पण लावलेला आपल्याला बघायला मिळतोय, सीकेपी गोडवा. आणि सगळी प्राइसिंग आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळते. आणि तसाच आहे ना, हा तुम्ही इकडे सीकेपी गोडवा, हा पण तोच स्टॉल आहे. आणि ह्यांच्याकडे आहेत ना, ते हे काय आहे? मटन चॉप आहे. मटन चॉप ना, हे बघा, मटन चॉप आहेत, म्हणजे स्टार्टरच्या डिश आहेत ना या सगळ्या. आणि अजून काय काय आपल्याकडे? हे जवळा भाजी आहे, अच्छा. मोदक, बांगडा फ्राय आणि प्रॉन्स फ्राय. अच्छा, हे काय बनवतात? हे मोदक कलरचा फिश येतो. अच्छा, व्हाईट कलरचा छोटा फिश असतो, तो फ्राय केलेला आहे ना, खूप मस्त. आणि हे काय? हे आहे चिकन चाट, लेमन पेपर चिकन आणि सीकेपी स्टाईल मध्ये चिकन लेग्स. अच्छा, खूप सुंदर. म्हणजे स्टार्टरचे सगळे पदार्थ इकडे आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळेल. आणि हे व्हेज वाल्यांसाठी आहे ना, पनीर कटलेट पण इकडे अवेलेबल आहे. आणि ह्यांची प्राइसिंग तुम्ही इकडे बघू शकता. जवळा भजी 100 रुपीज, बोंबील भजी 100 रुपीज, अशी 100 रुपीज या सगळ्यांची प्राइस आपल्याला इकडे बघायला मिळते. त्यानंतर आहे ना, आता आपण सेकंड फ्लोअरला आलेलो आहे. आणि इकडे पण सेकंड फ्लोअरला पण आहेत ना, असे स्टॉल बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे इकडे सोडे आहेत 500 रुपीजला, 550 रुपीजला 250 ग्राम आहेत. आणि हे जे बोंबील बघतायत तुम्ही 200 ग्राम 300 रुपीजला आहेत. हे सर्व रेडी टू ईट आहे, रेडी टू कुक आहे. हे साफ ready- वगैरे करायची सगळं गरज नाही, काही गरज नाही. म्हणजे स्पेशली हे ऑफिस मधनं बायका दमून आल्या की त्यांना जास्त त्रास नको सोलायचा निवडायचा. आणि हे काय? हे सांग ना ती. हा जवळा आहे, एकदम बारीक जवळ हा बारीक, हा खाडीचा जवळ आहे. अच्छा, आणि खूप सुंदर हा टेस्टी असतो. टेस्टी असतो ना. हा पण पूर्ण साफ केलेला आहे ना? हा सगळं? पूर्ण साफ केलेला आहे. त्याच्यानंतर ही कर्दी आहे, पूर्ण साफ केलेली आहे. अच्छा, 280 रुपीजला. हे 200 ग्रॅम आहे, 200 ग्राम आहे. अच्छा, आणि हे सोडे साधे सोडे आहेत, गोल सोडे आहेत. हे मुरुडचे सोडे आहेत. अच्छा, मुरुडचे सोडे. हे मुरुडचे उभे सोडे आहेत. त्याच्यानंतर हे बोंबील पण आम्ही खूप क्लीन करून साफ करून आणि मग असे pack तुकडे केलेले. करून ठेवलेले आहेत. खूप मस्त. हा, त्याच्यानंतर ह्या चटण्या बनवल्यात, ह्या रेडी टू ईटला आहेत. अच्छा, हा, म्हणजे अशी एखादी बाई ऑफिस मधनं आली आल्यानंतर दमून, अशीच चपाती बरोबर, भाकरी हा बरोबर खाऊ भाकरी शकतो. बरोबर खाऊ खूप शकते. त्याच्यामुळे त्यांना काही त्रास नाही एकदम. आणि परत घरगुती आहे, चांगलं तेल वापरून आहे केलेलं. हे टेस्ट करा तुम्ही. त्याच्यानंतर ही जवळा चटणी आहे. अच्छा, हा पण रेडीच आहे म्हणजे. आणि हे हा हे किती रेडी पण आहे, दिवस ठेवू तुम्ही शकतो चपाती ना? भाकरी बरोबर खाऊ शकता, आणि हा किती दिवस किती ठेवू दिवस शकतो? ठेवू शकता. अच्छा, त्याच्यानंतर हे बोंबील फ्राय आहे. अच्छा, बोंबील फ्राय पण आहे हा, का? खूप बोंबील मस्त. फ्राय सगळ्यांनाच आवडतं. सुके बोंबील फ्राय बरेच जण नेतात. हम्म, खूप मस्त. आणि हे मसाले त्याच्यानंतर हे कोणते? मसाले जे आहेत आमचे,
ते पूर्णपणे एकदम प्युअर मसाले आहेत, म्हणजे अच्छा. याच्यात कुठचाही आर्टिफिशियल कलर यूज केलेला अच्छा, नाहीये, color नाहीये, त्याच्यानंतर कोणतेच प्रिझर्वेटिव्ह नाहीये Flavors आणि वगैरे आर्टिफिशियल नाहीये. फ्लेवर्स पण नाहीयेत. खूप मस्त आगरी त्याच्यामुळे मसाला. हा आगरी मसाला आहे, हा आणि हे बिर्याणी पॅकेट मसाला कसं आहे आहे. की एक आगरी मसाल्याचं? आगरी मसाल्याचं पाकिट आहे 160 160 रुपयाला रुपये. 100 ग्रॅम. खूप मस्त. 100 ग्रॅम. त्याच्यानंतर हे आहे सिकेपी गरम मसाला. अच्छा, सिकेपी गरम हा, मसाला. त्याच्यानंतर हे सिकेपी तिखट आहे, हा साधा गरम मसाला आहे, त्याच्यानंतर हा पावभाजी पावभाजी मसाला मसाला आहे. आहे, कांदा लसूण मसाला आहे, हा खूप मस्त. त्याच्यानंतर गोडा मसाला आहे, चाट मसाला आहे. म्हणजे मसाल्यामध्ये सगळी व्हरायटी आपल्याकडे हो, अवेलेबल आहे स्टॉल वरती. त्याच्यानंतर चहा मसाला सुद्धा आहे, टी मसाला, चहा चहा मसाला पण आहे ना मसाला पण आपल्याकडे. आहे. खूप मस्त. त्याच्यामुळे आता चहा मग मसाल्यामध्ये सुद्धा मी जे वापरले ना हा. ते तुमचं सगळे ज्येष्ठ मध वगैरे तुळशीचं असं सगळं हा, वापरलंय म्हणजे तुळशीच्या हेल्दी आहे, मंजिऱ्या पूर्णपणे healthy आहे, हेल्दी पूर्णपणे. चहा मसाला आहे. हा अच्छा, हे तुमचं कार्ड आहे ना, हे बघा. हो. सीमाज मसाले, हो. हॉट अँड टेस्टी मसाले आणि एवढे सगळे त्यांच्याकडे आयटम्स मिळतात आणि तुम्ही ह्यांचा मोबाईल नंबर बघू शकता जर तुम्हाला ह्याच्यामधले कोणत्याही मसाल्याची रिक्वायरमेंट माझा असेल. नंबर मी सांगते 9819532616 आणि आमच्या स्टॉलला भेट द्या. सिकेपी हॉलला आमचा स्टॉल आहे, सेकंड फ्लोअरला B1 स्टॉल नंबर आहे, सीमा मसाले म्हणून. खूप मस्त आहे बघा. मागे तुम्ही इकडे यांचा बोर्ड पण बघू शकता आणि नंबर पण दिलेला आहे. हे तुम्हाला जे रेअर आयटम आहेत ना, जवळा चटणी, बोंबील चटणी, त्यानंतर बोंबील फ्राय, हे आपल्याला कुठल्या स्टॉलवर बघायला नाही मिळाले, ते इकडे आपल्याला बघायला मिळतात. त्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. नमस्कार, माझं नाव शीतल गोरे. आपल्या ब्रँडचं नाव आहे RTR, रॉ टू रेडी. आपला केक प्रीमिक्सचा ब्रँड आहे. आपले केक प्रीमिक्स जे आहेत आपण ते पॅन इंडिया आपण सप्लाय करतो. आपले केक प्रीमिक्स म्हणजे काय तर प्रीमिक्समध्ये फक्त दिलेल्या मात्रेमध्ये जर तुम्ही तेल आणि पाणी मिक्स केलं तर तुम्ही अगदी घरच्या घरी बाहेर आयत्या मिळणाऱ्या केकसारखे केक अगदी सहज सोप्या पद्धतीने, ज्या व्यक्तीने कधी बेकिंग केलं नाही अशी व्यक्तीही अगदी सहज सोप्या पद्धतीने घरच्या घरी केक तुम्ही बनवू शकता. केक प्रीमिक्समध्ये आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आहे लावा केक आहे, मावा केक आहे, या ब्राउनीज आहेत. ब्राउनी केक. येस, ब्राउनी केक आहेत. हे जे आहेत ते आपले मावा केक आहेत. हे सगळे प्रीमिक्स पासून बनवलेले आहेत. अच्छा. अगदी सोप्या पद्धतीने आणि अवनचीही गरज नाही. तुम्ही अगदी कुकरमध्ये किंवा बनवू जाडबुडाच्या शकतो ना? भांड्यामध्येही अगदी गॅसवर पण तुम्ही अगदी कमी वेळामध्ये हे केक्स बनवू शकता. हा, आणि 400 ग्रॅम मध्ये पॅकेट्स आहेत आपले. अच्छा, हे 200. प्रीमिक्सचे हा, packets हे आहेत ना प्रीमिक्सचे सगळे? पॅकेट्स आहेत. याच्यावर मात्रा लिहिलेली आहे आणि कशात मायक्रोवेव्ह मध्ये कसं बनवायचं, OTG ला कसं बनवायचं, गॅस स्टोव्हर कसं बनवायचं, याची पूर्ण रेसिपी तुम्हाला इथे दिलेली आहे. आणि ह्याची प्राइसिंग याची 200 ग्रॅमची प्राइसिंग आपली आहे ती 75 रुपयापासून सुरू होते. अगदी पॉकेट फ्रेंडली आपले प्रीमिक्सेस जे आहेत. हां, आणि वाशी येथे ना आपलं प्रशिक्षण केंद्र आहे. तिथे आपण केक कसे बनवायचे याचं प्रशिक्षणही देतो. ज्याला घरच्या घरी तुम्हाला जर बिझनेस चालू करायचा असेल तर त्यासाठी आपण पूर्ण सपोर्ट करतो. मोठे केक बनवलेले हो. त्याचं पण प्रीमिक्स आहे? हो, याचे स्पॉन्जचे प्रीमिक्स आहेत आपल्याकडे. स्पॉन्ज बनवून नंतर तुम्ही आयसिंग करून ते केक विकू शकता. येस. आणि हे तुम्ही हे जे केकला लागणारं जे मटेरियल आहे तेही आपण इथे विक्रीसाठी ठेवलेलं आहे. येस, आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 7039012973. त्याचसोबत सेकंड फ्लोअरला ना तुम्ही इकडे बघू शकता फ्रीज मॅग्नेट्स लावलेले आहेत आणि खूप मस्त मस्त त्याच्यावर लिहिलेलं आहे पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडा. आपल्या फ्रीजवरती लावण्यासाठी आहे ना खूप मस्त आहे. माय किचन माय रूल्स, जाऊ तिथे खाऊ, म्हणजे खाण्या रिलेटेड आहेत ना सगळे आपल्याला आहेत ना इथले फ्रीज मॅग्नेट्स बघायला मिळणार आहेत. हे बघा, वडापाव आहे, एगचा आहे, क्रॅबचा आहे आणि ह्याची प्राइस आहे ना फक्त 200 रुपीज आहे. हे बघा, सुरमईवालं घ्याल तर 200 रुपीज आहे, हे वालं 200 रुपीज आहे. चाय प्रेमी बघू शकता 250 रुपीज आहे. असे खूप सारे आहेत ना फ्रीज मॅग्नेट. त्यानंतर हे तुम्ही एक नैवेद्याचं पान बघू शकता, याच्यावरती वदनी कवलं घेता असं लिहिलेलं आहे. हे पण आपल्याला इकडे बघायला मिळतं. अच्छा, हे बघा, हे तुम्ही आहे ना ब्रोच पण बघू शकता. 150 रुपीजला ब्रोच आहे. पूर्ण हँड पेंटेड आहे ना काकी? हे बघा, पूर्ण हे जे तुम्ही इथे हे कलेक्शन बघतायत ना हे सगळं आपल्याला आहे ना हँड पेंट बघायला मिळतं. आणि हे बघा, मोठ्या साईजमध्ये पण आहे ना हा पापलेट खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही आपल्या किचनमध्ये फ्रीज मॅग्नेटना वगैरे लावलात ना तर खूप सुंदर लुक आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर आहे ना आता आपण सतशील फूड या स्टॉलवरती आलो आणि यांची टॅगलाईन तुम्ही बघू शकता, तुमच्या घाई गडबडीत तुमच्या मदतीसाठी तयार आहेत सतशील तयार पिठी.
असे सगळे ह्यांचे प्रोडक्ट आहेत, म्हणजे डेलीसाठी आपल्याला लागणार आहेत ना खाण्याचे सगळे प्रोडक्ट यांच्याकडे या स्टॉलवरती उपलब्ध आहेत. नमस्कार, मी सचिल फूड्समधून पूनम तामाणे बोलतेय. मी CFF मध्ये भाग घेतलेला आहे. माझा स्टॉल नंबर आहे A16. माझ्याकडे इन्स्टंट घावना पीठ आहे, जे असं आहे की त्या एका बॅटरमध्ये तुम्ही 3 डिशेस करू शकता. एकतर प्लेन मीठ घालून किंवा भाज्या, मिरची, कोथिंबीर घालून आप्पे उत्तप्पे करू शकता. तसंच हे मूग डोसा आहे, डायबेटीसवाल्यांसाठी स्पेशल आहे. त्याच्यात तांदूळ नाही आहेत, तर ते हिरव्या मुगापासून केलेलं पीठ आहे, तर ते खूप पौष्टिक आहे डायबेटीसवाल्यांसाठी. त्याच्यानंतर ही मल्टीग्रेन कुकीज आहेत. सध्या आपण तृणधान्यावर जास्ती भर दिला जातोय आपल्याकडे, त्याच्यामुळे ज्वारी, बाजरी आणि याच्यात गुळ पावडर वापरलेली आहे, साखर अवॉइड केली आहे. ही खपली गव्हाची कुकीज आहेत, ही पण सेमच आहेत, फक्त याच्यात खपली गहू वापरलेला आहे प्लस गुळ पावडर आहे. नंतर ही रागी चॉकलेट कुकीज आहेत, नाचणीची आहेत, याच्यात पण गुळ पावडर वापरलेली आहे. हे थालीपीठ भाजणीचं पीठ आहे, स्पेशली फॉर CKP ह्याच्यासाठी. ह्याच्यात माझी ज्वारी बाजरी जास्ती आहे, नाहीतर जनरली थालीपीठाचं पीठ म्हटलं की त्याच्यात तांदूळ जास्ती असतात. पण एका डायटिशियननी पण आम्हाला ह्याच्याबद्दल सर्टिफाय केलंय, ओरली केलंय, त्याचं माझ्याकडे आत्ता काही हे नाही आहे. हा पातळ पोहा चिवडा आहे. हे वडापीठ आहे. वडापीठामध्ये हे मिरे वापरलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यात तुम्हाला वेगळं आलं मिरची लसणाचं वाटण वगैरे घालायची गरज नाही, एकदम इन्स्टंट आहे. वड्याच्या एवढ्या एका पॅकेटमध्ये साधारण 20 मीडियम साईजचे वडे होतात. ओके. हे मेथकूट आहे, तोंडी लावायला जेवताना घेण्यासाठीचं आहे, स्पेशल आहे. ही उपवास भाजणी आहे. हां, इथे भाजणी चकली आहे, स्पेशली भाजणीची आहे. हा मका चिवडा आहे, कॉर्न चिवडा. इथे या खाऱ्या शंकरपाळ्या आहेत, या गोड्या शंकरपाळ्या आहेत. आणि हे पौष्टिक लाडू आहेत, हे लहान मुलांसाठी खूप चांगले आहेत. ह्याच्यात नाचणी धुवून वाळवून भाजून केलेले, ह्याच्यात पण गुळ पावडरच आहे. हे मेथी लाडू पीठ आहे, ह्याच्यात आम्ही सगळं घातलेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला फक्त हे तूप घालून वळायचे, एकदम इन्स्टंट आहे. ह्याच्यात पण गुळ पावडर वापरलेली आहे. इथे हे डिंकाचे लाडू आहेत, सीझनल म्हणून ठेवले आहेत आता. इथे हे रागी चॉकलेट कुकीज आहे, ती बारीक तिखट शेव आहे. हा, हो, हे होममेड आहे, सगळं होममेड आहे आमच्याकडे. आणि या पॅकेट वरती आहे ना तुम्ही यांचा नंबर पण बघू शकता, यांचा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला कोणताही प्रोडक्ट हवा असेल ना तर तुम्ही यांना मॅडमला कॉल करून यांना हे प्रोडक्ट तुम्ही मागवू शकता. तर गाईस, तुम्ही बघितलं आज आपण या CKP हॉलमध्ये ना CKP फूड फेस्टिवल पूर्णपणे एक्सप्लोर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.